नमस्कार मित्रांनो. हिंदुस्तान झिंक क्वार्टर वन रिझल्ट. भागधारकांसाठी मोठा लाभांश जाहीर. नफा 145% वाढून 5,469 कोटींवर. हिंदुस्तान झिंक डिव्हिडंड. वेदांता ग्रुपची कंपनी असलेल्या हिंदुस्तान झिंकने आज आपल्या जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. देशातील सर्वात मोठ्या चांदी उत्पादक कंपनीच्या निव्वळ नफ्यात आणि महसूल विभागात या कालावधीत लक्षणीय वाढ झालेली आहे. वेदांता समूहातील कंपनी हिंदुस्तान झिंक लिमिटेडने शुक्रवारी आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. यावेळी कंपनीने आपल्या भागधारकांना मोठी आनंदाची बातमी दिली. हिंदुस्तान झिंक लिमिटेडने मोठा लाभांश देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भागधारकांना या शेअर्समधून अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. जून तिमाहीत हिंदुस्तान झिंकने निव्वळ नफा 145% वाढून 5,469 कोटी रुपये झाला. तर EBITDA म्हणजे व्याज, कर आणि इतर खर्चापूर्वीची कमाईची विक्रमी 8,047 कोटींचा टप्पा गाठला. यामध्ये वार्षिक 109% वाढ झाली. कंपनीने भागधारकांसाठी चालू आर्थिक वर्षातील पहिला अंतरिम लाभांश प्रति शेअर 11 रुपये जाहीर केला. वाटण्यात येणाऱ्या लाभांशाची एकूण रक्कम, ज्याची एकूण रक्कम 4,648 कोटी रुपये आहे. महसुलात 77% वाढ. हिंदुस्तान झिंकचा महसूल तिमाहीत वार्षिक तुलनेत 77% वाढून 13,747 कोटींवर पोहोचला. गेल्या वर्षाच्या जून तिमाहीत हा आकडा 7,771 कोटी रुपये होता. कंपनीच्या मते मजबूत परिचालन कामगिरी, खर्च नियंत्रण आणि सुधारित उत्पादन क्षमतेने नफ्यातील वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली. 268,000 टन धातू उत्पादन. हिंदुस्तान झिंकने पहिल्या तिमाहीत 268,000 टन खाणकाम केलेल्या धातूचे उत्पादन केले. सलग 5व्या वर्षी हे पहिल्या तिमाहीतील सर्वाधिक उत्पादन आहे. कंपनीचे शुद्ध धातूचे उत्पादन 260,000 टन होते, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत 4% वाढले आहे. शिवाय झिंक उत्पादनाचा खर्च प्रति टन $851 पर्यंत कमी झाला. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये 16% वाढ झाली. कंपनीने कालावधीत 149 टन चांदीचे उत्पादन नोंदवले. यामुळे कंपनीचा एकूण नफ्यात 46% योगदान मिळाले. नवीन CEO आणि CFOची नियुक्ती. हिंदुस्तान झिंकने आपल्या नेतृत्वात बदल केले आहेत. अमरेंदु प्रकाश यांची कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्णवेळ संचालक म्हणून 1 ऑगस्ट 2026 पासून नियुक्ती करण्यात आली आहे. अमरेंदु प्रकाश यांना भारतीय पोलाद क्षेत्रात 3 दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी 2023 ते 26 पर्यंत सेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले होते. अमित गुप्ता यांनी 1 जून 2026 पासून कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी CFO पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांना वित्त क्षेत्रात 2 दशकांहून अधिक अनुभव आहे. कंपनीचे CEO अमरेंदु प्रकाश यांनी सांगितले की आर्थिक वर्षाची सुरुवात दमदार आहे. त्यांनी सांगितले की पहिल्या तिमाहीत सलग 5व्या वर्षी खाणकाम केलेल्या धातूंचे सर्वाधिक उत्पादन झाले आहे. कंपनी उत्पादन आणखी वाढवण्यावर आणि खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मोठा वाटा. हिंदुस्तान झिंक लिमिटेड जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक जास्त उत्पादनांपैकी एक आहे. ही कंपनी जगातील मोठ्या 10 चांदी उत्पादकांमध्ये गणली जाते. कंपनी 40हून अधिक देशात आपल्या उत्पादनाचा पुरवठा करते. भारताच्या प्राथमिक जास्त बाजारपेठेत तिचा 47% वाटा आहे. आणि S&P ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंटमध्ये 25मध्ये कंपनीला सलग 3ऱ्या वर्षी धातू आणि खाणकाम क्षेत्रातील जगातील सर्वात टिकाऊ कंपनी म्हणून स्थान देण्यात आले आहे. शेअर्समध्ये वाढ. तिमाही निकालामुळे हिंदुस्तान झिंकचा शेअर्स
साठी बाजारात सकारात्मक वातावरण दिसले आहे. शिवसा अखेरीस शेअर्स 0.16% वाढून 531.95 रुपयावर बंद झाला. कंपनीचे बाजार भांडवल 2.24 लाख कोटी रुपये आहे.